सिंपल रेसिपीज विथ गौरीमध्ये सगळ्यांचे मनापासून स्वागत. आज आपण एक अशी रेसिपी बघणार आहोत, जेव्हा घरात कोणतीही भाजी नसते तेव्हा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता. आमच्याकडे याला गोळवणी असं म्हटलं जातं. तुमच्याकडे याला काय म्हणतात हे नक्की सांगा. तर त्यासाठी मी इथे कांदा घेतलाय चिरून, सोबतच कोथिंबीर आणि आलं लसूण पेस्ट घ्यायची आहे. आता याचबरोबर मी इथे चवीपुरतं मीठ, हळद थोडीशी आणि मिरची पावडर घालून घ्यायची आहे. हे सगळं आपल्याला कांद्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे. कांदा व्यवस्थित कुस्करून घ्यायचा आहे यामध्ये आपल्याला. आणि मग याच्यामध्ये मी बेसन पीठ घालणार आहे. याला राजस्थान साईडला वगैरे गट्टे की सब्जी असं म्हटलं जातं. तर तुमच्यामध्ये याला काय म्हणतात हे मला कमेंट करून नक्की कळवा. आता 1 वाटी बेसन मी इथे घेतलेलं आहे. ते सुद्धा यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आधी सुक्कच मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर मग जसं लागेल तसं पाणी घालून आपल्याला घट्ट असं हे मिक्स करायचं आहे. सुरुवातीलाच मी सगळं बेसन एकदम ओतलं नाही. थोडं कांद्यामध्ये आधी मिक्स करून घ्यायचंय आणि मग लागेल तसं याच्यामध्ये पाणी घालून आपल्याला घट्ट असं भिजवून घ्यायचं आहे. जसं आपण गोळा भजीसाठी पीठ भिजवतो त्यापेक्षा थोडं घट्टसर आपल्याला हे भिजवायचं आहे. तर बघा इथे मी छान असं थोडं घट्टसर पीठ भिजवून घेतलेलं आहे. हाताने जर आपण याचे असे गोळे करून बघितले तर अजिबात ते खाली ठेवल्यावर पसरत नाहीयेत. इतपत आपल्याला हे घट्ट भिजवून घ्यायचं आहे. आता आपण काय करायचंय, एक जाळीचं भांडं घ्यायचंय किंवा एखादी जाळी तुमच्याकडे चाळणी असेल जाळीची तर ती घेऊ शकता. मी इथे ही प्लेट घेतली आहे जाळीची. आता याला मी तेल लावून घेतलेलं आहे प्लेटला आणि त्याच्यावरती आपल्याला हे असे छोटे छोटे गोळे करून ठेवायचे आहेत. थोड्या थोड्या अंतरावर ठेवायचे आहेत. आता हे दिसायला जरी छोटे दिसत असले तरी याला आपण जेव्हा वाफवणार आहोत तेव्हा ते थोडेसे फुलले जातात. म्हणून थोडंसं अंतर ठेवून आपल्याला हे पीठ असं चाळणीवरती गोळे करून घ्यायचे आहेत. तर इथे मी पूर्ण चाळणीवर गोळे करून घेतलेले आहेत. हे जे ताट राहिलेलं आहे पीठ लागलेलं ते आपल्याला धुवायचं नाहीये. ते नंतर भाजीमध्ये रस्सा करताना आपल्याला वापरायचंय. इथे मी पाणी उकळत ठेवलं होतं एका भांड्यामध्ये. त्याच्यावरती ही मी ताटली ठेवत आहे आणि याच्यावरून एखादं झाकण ठेवायचंय आणि हाय टू मीडियम फ्लेम वरती 10 ते 12 मिनिटं आपल्याला हे शिजवून घ्यायचे. तोपर्यंत मी इथे एका कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल घेतलंय. तेल तापल्यावर यामध्ये पाव चमचा राई, पाव चमचा जिरे, एक मीडियम साईजचा कांदा कापून घेतलेला आहे तो घालायचा आहे. सोबतच हळद घातलेली आहे. मिरची पावडर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त घेऊ शकता किंवा एखादा साठवणीतला मसाला सुद्धा तुम्ही इथे ऍड करू शकता. आता सगळ्यात आधी ही मिरची पावडर तेलावरती आपल्याला छान परतून घ्यायची आहे. गॅस मी इथे लोच ठेवलेला आहे. तेलावरती हा मसाला छान तळून घेतल्याने भाजीला रंग खूप छान येतो. तर 1 मिनिटभर मंद गॅसवरती मी तळून घेतलेला आहे मसाला. आता यामध्ये कांदा खोबऱ्याचं वाटण घालायचं आहे. या वाटणाची रेसिपी सुद्धा मी शेअर केलेली आहे. तुम्ही ती नक्की चेक करा. आता तेलावरती हे वाटण सुद्धा आपल्याला 3 ते 4 मिनिटे छान परतून घ्यायचं आहे. त्यामुळे वाटणाचा जो कच्चटपणा असतो तो भाजीला येत नाही आणि छान अशी एक चव येते. हाय टू मीडियम फ्लेम वरतीच हे वाटण सुद्धा 3 ते 4 मिनिटं परतून घेतलेलं आहे. याला साईडून छान तेल सुद्धा सुटलेलं आहे. पुन्हा एकदा याला मिक्स करून घेऊया आणि आता यामध्ये आपल्याला पाणी वापरायचं आहे. तर मगाशी जी प्लेट होती आपण जे पीठ कालवलं होतं ती, तर हे राहिलेलं बेसन वाया जाऊ नये म्हणून ह्याच्यातच पाणी घालून हे कडेचं जे बेसन आहे ते सगळं आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायचंय आणि हेच पाणी आपल्याला या ग्रेव्हीमध्ये वापरायचं आहे. त्यामुळे होतं काय, राहिलेलं वाटण फुकटही जात नाही आणि ग्रेव्हीला एक घट्टसरपणा येतो. बेसन असल्यामुळे भाजी थोडी मिळून येते, थोडी दाटसर अशी होते. तुम्ही कितीही रस्सा केलात तरी ती व्यवस्थित पुन्हा घट्ट होते. आता चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि पुन्हा एकदा हे आपण याला उकळी आणायला ठेवूयात. तोपर्यंत आपण जे पिठाचे गोळे ठेवले होते शिजवायला ते बघूयात. त्याला सुद्धा 10 ते 12 मिनिटे झालेली आहेत आणि तुम्ही याची साईज बघू शकता. आधी आपण ठेवले होते ते साईजने लहान होते आणि आता 10 मिनिटांनी ते छान फुलले आहेत. सुरीने चेक करायचं आहे पीठ शिजलं आहे की नाही ते. बघा सुरी क्लीन बाहेर आलेली आहे. ते हे गोळे आपल्याला या उकळत्या रसामध्ये घालायचे आहेत. तर बघा किती सहज असे हे गोळे निघतात. थोडेसं कोमट झालं की आपल्याला ओल्या पाण्याच्या हाताने हे काढायचे. अगदी सहज हे गोळे निघून येतात. आता एक एक करून उकळी आलेल्या या आपल्याला रस्स्यामध्ये एक एक गोळे सोडायचे आहेत.
तर अशा पद्धतीने मी हे सगळे गोळे यामध्ये सोडून घेतलेले आहेत. आता आपल्याला अजिबात ही अजून ग्रेव्ही शिजवायची नाहीये. फक्त एक उकळी काढायची आहे. वरतून थोडीशी कोथिंबीर घाला आणि एक उकळी आली की मग गॅस बंद करायचा आहे. बघा याला उकळी आलेली आहे आणि आपली ही गोळवणी किंवा गट्टे की सब्जी इथे तयार झालेली आहे. अगदी भाताबरोबर, भाकरीबरोबर, चपातीबरोबर कशासोबत सुद्धा खूप छान लागते. खूप छान चवीची ही तयार होते. तर या पद्धतीने एकदा अशी भाजी नक्की बनवून बघा. रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सिंपल आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपीज विथ गौरी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत. नमस्कार.